आपल्या घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या फक्त 2 साहित्यामध्ये तयार झालेले हे पनीर तुम्ही पाहू शकता, अगदी व्यवस्थित कट होते, कुठेच याला तुकडे पडत नाहीयेत. अगदी सहज लहान लहान मार्केटमध्ये मिळतात तसे छोटे छोटे क्यूब याचे तयार होत आहेत. पनीर अगदी मऊ लुसलुशीत असं तयार झाले. असे पनीर तुम्हाला सुद्धा घरी बनवायचे आहे का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. पटकन सुरुवात करूया. नमस्कार, युअर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या या भागामध्ये आज आपण मऊ लुसलुशीत सॉफ्ट असे पनीर कसे करायचे ते पाहतोय. बऱ्याच वेळेला काय होतं, पनीर करत असताना ना ते कोरडं कोरडं होतं किंवा त्याचे बरोबर तुकडे चौकोनी कट होत नाहीत, अशा खूप जणांच्या तक्रारी असतात. पण आज इथे मात्र मी अगदी छोटी स्टेप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तयार होणारं पनीर अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट तयार होतं. चला पटकन कसे करायचे ते पाहूयात. पनीर तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथं दूध गरम करायला ठेवायचंय. तर इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आपण ज्यावेळेला मलाई पनीर बनवतो ना त्यावेळेला नेहमी म्हशीचं दूध वापरायचं, कारण म्हशीच्या दुधामध्ये फॅट भरपूर असते, त्यामुळे तयार होणारं पनीर अगदी मऊ लुसलुशीत असं सॉफ्ट तयार होतं. जर तुम्हाला अगदी कोरडं म्हणजे पनीरची बुर्जी वगैरे करण्यासाठी पनीर करायचं असेल, कोरडं पनीर हवं असेल, तर त्यासाठी तुम्ही कमी फॅट असणारं दूध म्हणजेच गाईच्या दुधापासून पनीर बनवलं तरी चालेल. तर इथं आपण आता म्हशीचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते दूध पहिल्यांदा गरम करायला ठेवूयात. आता गॅस मोठा करूयात आणि दूध पहिल्यांदा चांगलं गरम करून घ्यायचंय. एक साधारण हलकीशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचंय. आता एकीकडे दूध गरम होतंय तोवर आपण दुसरीकडे व्हिनेगरचं पाणी तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून व्हिनेगर घेतलंय आणि सोबतच इथं आपण अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप इथं पाणी घेतलेलं आहे. आता हे व्हिनेगर यामध्ये घालूयात आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपलं हे व्हिनेगरचं पाणी तयार झालं. इथं आपण 2 टेबलस्पून व्हिनेगर वापरलं. आता तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस वापरला तरी चालेल. एक मोठ्या आकाराचं लिंबू अर्धा चिरून घ्या आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला इथं वापरायचा. लहान लिंबू असेल तर पूर्ण एका लिंबाचा रस वापरला तरी चालेल, पण लिंबाचा रस सुद्धा घेत असताना अर्धा कप पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि मग ते लिंबूचं पाणी आपल्याला दूध फाडण्यासाठी वापरायचं आहे. आता लिंबू असू दे किंवा व्हिनेगर असू दे, पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं मिश्रण जर आपण दूध फाडण्यासाठी वापरलं ना तर दुधाला ना आंबट चव येत नाही किंवा मग एखादा उग्र वास असतो ना तो सुद्धा अजिबात येत नाही. पनीर अगदी सॉफ्ट आणि अगदी हलकं फुलकं छान पांढरं शुभ्र असं तयार होतं. ते पहा, दूध आपलं गरम झाले आणि दुधावरती हलकीशी साय धरायला सुरुवात झाली. आता या दुधावरची साय जी आहे ना ती आपल्याला फोडायची आहे. या दुधावरती साय आपल्याला धरू द्यायची नाही, नाहीतर मग पनीर मध्ये ना त्याचे चंक्स असेच मोठे चांगले नाही लागत. तर आता ही साय फोडून घेऊयात आणि या दुधाला ना एक उकळी काढूयात. गॅस मध्यम किंवा मोठा ठेवला तरी चालेल. व्हिनेगरचं पाणी आपलं तयार आहे आणि दूध सुद्धा एकीकडे चांगलं गरम झालंय. आता दुधाला चांगली उकळी आली. पुन्हा एकदा याला हलवून घ्यायचं असं. आता आपल्याला काय करायचंय, गॅस मध्यम करायचंय आणि आपण जे व्हिनेगरचं पाणी तयार करून घेतलंय ना ते आपल्याला यामध्ये घालायचंय, पण अगदी थोडं घालायचंय. सुरुवातीला थोडंसं घालून घेऊ आणि याला मिसळून घ्यायचंय. उरलेलं सुद्धा पाणी यामध्ये घालून घेऊयात. संपूर्ण पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. दूध आपलं चांगलं फाटलेलं आहे आणि पनीर एका बाजूला तयार झालंय. बाजूला ना असं हिरवट पिवळसर पाणी तुम्हाला दिसत असेल. आता या स्टेपला गॅस बंद करायचंय. हे पाणी किंवा हे दूध अजिबात आपल्याला यानंतर उकळायचं नाही. याला फक्त एकदा असं मिसळून घेऊयात. इथे मी दुसरीकडे एक मोठं पातेलं घेतलंय, त्यावर अशी चाळण ठेवलेली आहे आणि वरती एक पांढरे शुभ्र असं कापड घ्यायचं. पनीर करताना ना शक्यतो पांढरच कापड वापरायचं. रंगीत कापड वापरलं तर त्याचा रंग पनीरला लागू शकतो, त्यामुळे पांढरं स्वच्छ कॉटनचं कापड घ्यायचंय. चाळणीवर ठेवूयात आणि आता हे भांड्यातलं पनीर आपल्याला हे दूध फाटण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर केला होता. तर व्हिनेगरचा एक उग्र वास असतो किंवा एक कडवटपणा असतो, तर तो सगळा निघून गेला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, याच्यावरती साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालायचंय आणि हे पनीर आपल्याला फक्त एकदा धुवून घ्यायचंय. म्हणजे व्हिनेगरचा काही वास असेल तर तो सगळा निघून जाईल. पनीर धुवून घेतल्यानंतर हे कापड जे आहे त्याची सगळी टोकं एकत्र करायची आणि यातलं उरलं सुरलं जे काही पाणी असेल ना तर ते आपल्याला सगळं काढून टाकायचंय.
याच्यातलं एक्स्ट्राचं जे काही पाणी होतं ते संपूर्ण काढून घेतल्यानंतर वरती कापड असं गुंडाळून घ्यायचं किंवा याला असा एक पीळ द्यायचा आहे. भांड्यामध्ये हे जे काही पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही. हे तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा कढी ताक बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. हे पाणी थोडा वेळ पाचून ठेवेत. आता या चाळणीवरती एक अशी होल असणारी प्लेट ठेवायची. आता हे पनीर हलकंसं सेल करायचं. याच्यावरती जड असं काहीतरी ठेवायचं. इथं मी खलबत्ता ठेवलाय. खलबत्ता नसेल तर एखादं आपण जे हे पाणी केलेलं पाण्याचं भांड आहे ना ते जरी ठेवलं तरी चालेल, म्हणजे पनीर आपलं चांगलं सेट होईल आतमध्ये. यावरती वजनदार एखादी वस्तू ठेवायची आणि याला अर्धा तास किंवा एखादा तासभर असंच ठेवून द्यायचंय, म्हणजे उरलं सुरलं जे काही पाणी असेल तर ते सुद्धा नितळून जाईल आणि पनीरचे छान असे क्यूब तयार होतील. साधारण 1 तास झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पनीर व्यवस्थित आपलं सेट झालेलं आहे. या कापडातून याला बाजूला करून घेऊ. पनीरची साईज सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप जाड नाहीये किंवा खूप पातळ सुद्धा ठेवलेली नाही. आता हे पनीर आपण कापून घेऊयात किंवा याचे छोटे छोटे क्यूब करून घेऊ. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे क्यूब कट करून घेऊ शकता. पनीर तुम्ही बघू शकता अगदी सहज कट होतंय आणि याला कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी शार्प कट झाले, कुठेच याचे बारीक बारीक तुकडे पडलेले नाहीयेत. आता हा तयार करून घेतलेला अर्धा भाग मी असाच ठेवणार आहे आणि उरलेल्या अर्ध्या भागाचे चौकोनी छोटे तुकडे करून घेणार आहे. यातील पनीरचा एक क्यूब मी तुम्हाला दाखवते. अगदी सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता. मऊ लुसलुशीत असे मलाई पनीर आपले तयार झालेले आहे. आज इथे आपण 1 लिटर दूध वापरून हे पनीर तयार केले. तयार होणारे पनीर हे बरोबर 240 ग्रॅम तयार होते. आता तयार झालेले हे पनीर तुम्ही लगेच भाजीसाठी वापरू शकता. पण तुम्हाला आता लगेच भाजी करायची नाहीये, तुम्हाला याला स्टोअर करून ठेवायचंय. तुम्ही याला फ्रीज मध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. पण हे फ्रीज मध्ये कसं स्टोअर करायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तो कोणत्याही प्रकारचा एक एअरटाईट कंटेनर डबा घ्यायचा आहे. मग स्टीलचा, काचेचा किंवा अगदी प्लास्टिकचा घेतला तरी चालेल. आता हे पनीर यामध्ये ठेवायचंय आणि पनीर या पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी यामध्ये घालायचं. या डब्याला झाकण लावायचं. आता हा पनीरचा डब्बा तुम्ही फ्रीज मध्ये स्टोअर करून 3 ते 4 दिवस हे पनीर हवं तेव्हा खाऊ शकता. अजिबात खराब होत नाही. फक्त यातलं पाणी 1 दिवस झाला की काढून टाकायचंय आणि दुसरं ताजं फ्रेश पाणी घालायचं. पनीर अजिबात 3 ते 4 दिवस खराब होत नाही. तसं पाहिलं तर 8 दिवस सुद्धा टिकतं. तुम्ही 8 दिवस सुद्धा हे वापरू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण मऊ लुसलुशीत मलाई पनीर कसं करायचं ते पाहिलं. करायला तर पाहिलंच आहे तुम्ही, खूप सोपं आहे. अगदी सहजरित्या कोणीही करू शकेल. तुम्ही सुद्धा या पद्धतीने केमिकल विरहित घरच्या घरी पनीर नक्की करून बघा आणि या पनीर पासून घरी नक्की एखादी छानशी भाजी बनवा. या पनीर पासून एखादी कोणती भाजी तुम्हाला माझ्याकडून रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. ती रेसिपी सुद्धा लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.